सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रमोद आणि सिद्धूला पाहतोय आणि P1च्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती मयूरला पाहतो आपण. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅच ऑन. पहिला चेंडू. P1चं पहिलं षटक. यावेळेसचा मोठा फटका लॉक केला. शतषक नाहीये. चेंडू पहिल्या टप्प्यावरती सीमारेषेच्या बाहेर. दमदार चौकार. नक्कीच पाहुण्यांचा शुभ सन्मान या आयोजन कमिटीच्या माध्यमातून हर्ष स्वागत. विकीदादा चौधरी यांच्या अगेन्स्ट यावेळेस थोडी मिसफिल्ड होतीये. मिड विकेटला पार करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दमदार चौकार. फलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. नजाकत पाहायला मिळाली आपल्याला. दोन चौकार मात्र प्रमोदच्या बॅटमधनं आलेत. P1च्या पहिल्या षटकामध्ये मयूरवरती हल्ला चढवला गेलाय. 5 षटकांचे मॅच आपण पाहतोय. आजच्या दिवसातील शेवटची मॅच पहिल्या फेरीतील. सांगोरी टीमने क्वालिफाय मध्ये प्रवेश मात्र केलाय. पुढचा बॉल मयूरचा. यावेळेस फक्त दिशा द्यायची होती परंतु चेंडू वरती थोडासा कट होतोय. त्याच्यानंतर हा येतोय डॉट बॉल. क्रीडांगणाचा विचार जर केला तर धावा बनताना पाहिले आपण या मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल मयूर गोलंदाजी मार्क वरती. यावेळेसचा बॉल लॉक केलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षण आहेत. चेंडूला अडवतील थोडेसे फंबल होत आहेत. चेंडूला अडवतील फेकतील तर या 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. 2 ने धाव फलक पुढे 10 धावा. 20 मिनिटांमध्ये आपल्या 4 षटक मध्ये कंप्लीट करायचे आहेत. दोन्ही संघ याची नोंद घ्या आपण. कारण वेळेला खूप महत्व दिले जाते या स्पर्धेमध्ये. आज अगोदर सामने उशिरा सुरू झालेत. पहिला सामना काहीतरी 11:30-12 वाजेपर्यंत सुरू झाला होता. यावेळेसचा मोठा फटका लॉक केलाय. शतषक आहेत तिथे परंतु बनतील प्रेक्षक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. A1 कॉलनीचा हा ब्रँडेड षटकार. फटका सजवला. लॉंग ऑफच्या वरनं मात्र चेंडूला फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. सर्कल पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. मायनॉरिटी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. आता गोलंदाजी मार्कवर मयूर सज्ज. यावेळेस पुन्हा एकदा लॉक केला. मिस्टामिंग आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चुकी मात्र होणार नाहीये. ज्या बॅट मधनं धावा बनत होत्या प्रमोदच्या बॅट मध्ये 2 चौकार 1 षटकार मात्र पाहिला. त्या प्रमोदचा इथे टिपलाय झेल. बिग विकेट डाऊन. पहिला गडी बाद बागडवाडीचा. बिग विकेट. मृत्यूलाही मात देईल असा त्या गमिणीचा कावा. झुकले नाही डोळे त्यांचे असा माझा शिवबाचा छावा. सिंहाच्या जड्यात टाकून हात मोजून दात अशी मराठी ही जात. छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रणय भोईरला पाहतो आपण. आणि त्या आयोजकांच्या आम्हाला सूचना आल्यात आमच्यापर्यंत. टीम बागडवाडीला 2 धावेची पॅनल्टी मात्र इथे दिली जाईल. रेसिन कंपल्सरी या स्पर्धेचा नियम.
आता खूप कमी पाहायला मिळतं आता. ड्रेस कोड सध्या तर प्रत्येकी संघाकडे मी तर म्हणू शकतो 2 ते 3 ड्रेस कोड असतात आता. जास्त पाहायला मिळत नाहीये. स्पर्धेमध्ये सुद्धा ड्रेस कोडच्या मदतीने पहिले एंट्री फी जास्त असायची. तो स्वतःचा ड्रेस कोड असल्याने ते सुद्धा कमी केलंय मात्र. प्रत्येक असोसिएशनचा नियम आपण पाहतो. पुढचा बॉल पिवनच्या दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेस फक्त दिशा दिले क्षेत्ररक्षक आहेत तिथे. जंप फ्राय करत असताना पकडलाय झेल आणि संपलाय. सिद्धूचा हा खेळ. सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर. आघाडीची जोडी आता मैदानाच्या बाहेर पाहायला मिळते आपल्याला. नवीन फलंदाज सौरभला आपण पाहतोय. मॅच नंबर 4 वरती फलंदाज सौरभ आलाय. पिटूच्या पहिल्या बॉलवरती आली आहे विकेट. प्रणयला सफलता मिळाली आहे. मोठा फटका अटेंड करायचा फक्त दिशा दिले क्षेत्ररक्षक तिथे आहेत. कुठल्याही प्रकारचं खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळत नाहीये. चेंडूची अडवणूक खूप केली गेली. त्याच्यानंतर ही सिंगल स्कोर कार्डवरती ऍड केली जाईल. धावसंख्या 16 वरती. पिटूचं हे दुसरं षटक पाहतो आपण. अँडरली पॉवर प्लेचं हे षटक आपण पाहतोय. 17 धावा धावफलकात झाल्यात. गुणलेखकाचं काम सुद्धा आज अचूकरित्या पार पाडलं जातंय. सोबत सकाळपासून पाहतोय आम्ही. यावेळेसचा बॉल फक्त दिशा द्यायची होती. चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू कुठल्या स्पॉटवरती पडला आणि हा येतोय डॉट बॉल. त्यासोबत आमचे 3 इव्हेंट्सचे प्रोप्रायटर आमचे मयूर म्हात्रे मॅन फ्रॉम भालगाव. क्वालिटी प्लस क्लॅरिटी नक्कीच त्यांच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने पाहत आले होते आपण. अनेक साऱ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून सुद्धा कव्हर होतात. डीजे मास्टर आमचे नितीन यावेळेस मात्र हुक करतात. पहिलाच चेंडू अलांद कार्पेट चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक मिडाव फरनं आलेत. चेंडूला उचलतील फेकतील. ही एक धाव स्कोर कार्डवरती ऍड केली जाईल. धाव संख्या 18 धावा. डीजे माध्यमातून आमचे डीजे मास्टर नितीन मोरे यांना पाहतोय आपण. सॉरी नितीन मोरगरे यांना पाहतोय. त्यांच्या माध्यमातून याच गावचे प्रतिम डीजे मध्ये आपण संगीत आपण पाहिलेच सकाळपासून. आता मात्र थोडं लयमध्ये यावे लागेल कारण हे संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय. यावेळेस मोठा फटका कनेक्ट करायचा होता. चेंडू परिस्थिती फंबल होत आहेत. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावताय. चेंडूला उचलतील फेकतील. एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा मानस आणि दुसरी धाव घेताना रनआउटच्या स्वरूपात लागेल हा तिसरा धक्का टीम बागरवाडीला. बिग विकेट डाऊन. माध्यमातून आता लोश मध्ये वाढणार आहे. नेक्स्ट मॅच बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. वीर तानाजी दापुडे यांच्या अगेन्स्ट विजेता संघ आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये. दुसरे षटक मार्गस्थ आहे. यावेळेस मोठा फटका कनेक्ट करायचा होता. चेंडू गुडलँड स्पॉट वरती पडला आणि आणखीन एक डॉट बॉल येत आहे. षटक क्रमांक दुसरं संपन्न होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19 धावा. आणि या षटकाचा विचार जर केला तर प्रणयच्या षटकामध्ये विकेट आली 1 आणि धावा खर्च केल्या 3.
व्हॉट अ बॉलिंग. काय गोलंदाजी झाली मैदानाच्या आतमध्ये पिट्टूच्या दुसऱ्या षटकामध्ये. तब्बल फक्त धावा 3 खर्च केल्या. एक महत्वाचा गडी सुद्धा बाद केला. म्हणून प्रणयने सतरा मिनिटांचा अवधी वेळ आपण 2 षटकांमागे घेतलाय. येणाऱ्या 20 मिनिटांमध्ये आपले 4 षटकं हातवायची आहेत. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू प्रहार करायचा होता, परंतु तुझ्या फ्लॉवरचा चेंडू अडवला जातोय. ही एक धाव स्कोर कार्डवरती ऍड केली जाईल. धावसंख्या धावपट्टी 20 रन. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. आता विखुरलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतो. मिड विकेट, मिडविकेटला एक क्षेत्ररक्षक, लॉंबॉकला एक क्षेत्ररक्षक, त्याच्यानंतर लॉंगॉनला एक क्षेत्ररक्षक. फील्ड रचना आपण पाहू शकतो. इसगात घेण्याच्या बाहेर फील्ड रचना सजवली आहे. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता, परंतु ज्याची एज लागतीये. एस्टनच्या मागे चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आमच्या कॅमेरामॅनला मानवंदना देत असताना हा येतोय चौकार. वीस 25. यावेळेस बॉल लॉक केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. लॉंगॉन क्षेत्ररक्षक आले, चेंडूला उचलतील, फेकतील. एकच धाव. नशिबाचा चौकार मात्र मागच्या चेंडूवरती आला. लगेच गोलंदाज निखिलने मात्र कमबॅक केलंय. येते सिंगल. सिंगल स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. 25 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. इथनं फलंदाजी चांगली करावी लागेल टीम बागरवाडीला. यावेळेस मोठा फटका उडवायचा होता. चेंडू ऑलांड कार्पेट चाललाय. तसे खूप वेगाने चेंडूवरती आले. एक धाव पूर्ण झाली आहे आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाळू आणि विनोदच्या माध्यमातून आघाडीच्या फलंदाज प्रमोदच्या बॅटमध्ये एक षटकार आपण पाहिला होता. त्याच्यानंतर एक चौकार, 2 चौकार, एक षटकार पाहिला होता. तब्बल 16 धावांची ती इनिंग प्रमोदची पाहिली आपण. त्याच्यापर्यंत अद्यापही कोणत्याही फलंदाजीमध्ये इम्प्रेस केले नाहीये. एखाद मोठा फटका आला नाहीये. यावेळेस फुलटॉस आहे. प्रहार केलाय. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने आले. चेंडूला उचले, फेकेल. एक धाव. चांगले क्षेत्ररक्षण तिथे घडलं. प्रतिम फिल्डिंग पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. जय हनुमान सरवली बी आपण पाहतोय. बॉल गोलंदाजी मार्क वरती निखिलला पाहतो आपण तिसऱ्या षटकामध्ये. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. मिस टायमिंग आहे. बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये. षटक क्रमांक तिसरं संपन्न होतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 28 धावा. अवघ्या 20 मिनिटांमध्ये आपला 4 षटकं फेकायचे आहेत. याची दोन्ही संघ नोंद घ्या. अन्यथा इसग्यात बाहेर या 5 षटकांमधले एक क्षेत्ररक्षक हा सर्कल मध्ये आणण्यात येईल. असे आयोजकांचे नियम, या स्पर्धेचे नियम आपण पाहतोय. आणि कोणत्याही प्रकारचा वाद घडू नये अगोदरच तुम्हाला सूचना दिल्या जातात. त्या सूचनांचं आपण पालन करावं. दोन्ही टीम चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस मोठा फटका लॉक केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चुका मात्र होणार नाहीये. साईड स्क्रीन समोर पकडलाय झेल आणि संपलाय बाळूचा खेळ. आणखीन एक धक्का टीम बागडवाडीला. बिग विकेट डाऊन.
संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून आपण पाहिलं. सध्या तर Instagramचा जर विचार केला आता, तर खूप ट्रेंडिंगला आहे हा. म्हणजे बघा एखाद्या माणसाचं भविष्य कुठे असेल, हे सांगू शकत नाहीये आपण. पहिला बॉल लॉक केलाय मात्र ऑनसाइड क्षेत्ररक्षक आहेत तिथे. पहिल्या टप्प्यावरती चेंडूला उचलतील, फेकतील. येईल एक धाव. नक्कीच एखाद्या माणसाचं करिअर बनत असतं. क्रिकेटमध्ये करिअर बनतो, संगीतमध्ये बनतो. अनेक सारे करिअर आपण पाहतो. सध्या ट्रेंडिंगला पाहतो आपण. "इरिस का गाना." नक्कीच मॅचकडे वळूया आपण. मॅच रंगते मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मोठा फटका लॉक केला. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. चेंडू पहिल्या टप्प्यावरती लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार चौकार. डीजे मास्टर आता आमचे पूर्ण लयमध्ये येत असताना आणि मॅचमध्ये आनंद आनंद असताना आपण पाहतोय त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करतो मी पुन्हा एकदा. प्रतिन संदीप पाहिला आपण त्यांची सुद्धा मेहनत खूप पाहतो आपण. तिसऱ्या दिवसामध्ये सुद्धा यावेळेचा मोठा फटका त्याच दिशेने कनेक्ट केला. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत. चेंडूची अडवणूक होईल का? परंतु चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. आणखीन एक लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. नक्कीच. इथे मात्र चौकाराने मात्र जय-जयकार केलाय. 2 चौकार लागोपाठचे या फलंदाजाच्या बॅटमधनं आलेत. फलंदाजीवरती आता आक्रमण चढवलं गेलंय. यावेळेसचा बॉल बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाहीये आणि हा येतोय डॉट बॉल. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 चौकार मात्र आले. तरी मात्र आता कमबॅक केलंय. हा बॉल डॉट फेकलाय. गोलंदाजी मार्कवर प्रणयला पाहतोय आपण. सांघिक कोट्यातील दुसरं षटक अतलताना आणि सांघिक चौथं षटक अतलताना पाहतो आपण. प्रणयवरती भरोसा दाखवला आहे. यावेळेस फुलटॉस आहे. प्रहार करायचा होता परंतु मिस टायमिंग होत आहे. कदाचित एस्टुकेच्या हातामध्ये चेंडू निसटला असता. षटक क्रमांक मात्र इथे चौथं संपन्न होतंय. 4 षटकांच्या वादवी खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती 37 धावा 37. या षटकाचा विचार जर केला प्रणयचा तर 10 धावा खर्च केल्या आणि एक गडी मात्र बाद केला. त्याने दुसरं षटक फेकलं होतं P2चं आणि आता चौथ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 10 आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 3 आणि मस्त 2 गडी मात्र बाद केले. असे त्यांनी 2 षटकं फेकले आणि 13 धावा खर्च करत 2 महत्त्वाचे गडी मात्र बाद केलेत. आता 5व्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर 5व्या षटकामध्ये विशालला पाहतोय आपण आता. स्लॉगरचं षटक अनामरीचं षटक ज्याला म्हटलं जातं. या षटकामध्ये धावा बनवाव्या लागतात. आता बागडवाडी संघाला इथनं संघर्ष करावा लागेल. मोठे फटके मारावे लागतील. यावेळेस मोठा फटका लॉक केला. षटक तिथे आहेत. झेलची संधी नाकारणार नाहीये. पकडलाय झेल आणि संपलाय. किशोरचा खेळ. आणखीन एक धक्का टीम बागडवाडीला. विकेट डाऊन. विकेट आली आहे आता. किशोरची विकेट आली आहे.
मैदानाच्या आतमध्ये आपण आता नवीन फलंदाज फैजला पाहतोय. टीम बागडवाडी संघाचा हा फलंदाज. इथनं मोठे फटके आणावे लागतील. धावा मात्र बनवाव्या लागतील. यावेळेस मध्ये फ्लोअर फुलटा चेंडू प्रहार करायचा होता. मिस्टामिंग आणि शतक्षक आहेत तिथे चुका मात्र होणार नाहीये. आणखीन एक पकडलाय झेल आणि संपलाय फैजचा खेळ. आणखीन एक धक्का टीम बागडवाडीला. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती सूरजला पाहतोय आपण आता. स्लॉगरचं षटक, हाणामारीचं षटक. या षटकामध्ये धावा बनणं गरजेचं असेल, कारण धावफलकाचा विचार केला तर 37 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. अद्याप किती धावा बनवेल टीम बागडवाडी, तर समोरील तेवढ्याच ताकदीचा संघ भिवंडी विभागातील एक दादा संघ सरवली बी संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल यावेळेस यू मिस, आय डेफिनेटली हिट. पुढचा दरवाजा बंद आणि मागून झाली आहे चोरी. आणखीन एक बिग विकेट डाऊन. आणि दिवसातील ही पहिली हॅट्रिक गोलंदाज विशाल त्या गोलंदाजीच्या माध्यमातून ही पहिली आजच्या दिवशी पहिली विकेट हॅट्रिक संपादन करणारा ठरलाय विशाल गोलंदाज. स्लॉगरच्या षटकामध्ये धावा बनतात पण इथे पूर्णपणे थांबल्याचं काम विशालने केलंय. पुढचा बॉल विकेट येईल का एखाद मोठा फटका. या वेळेस मात्र अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न, पण तो काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. अशा प्रकारची धाव घेता येणार नाहीये असं पंचामध्ये दर्शवत असताना अशा काही धाव नसणार आहे. जर चेंडू इष्टच्या हातातून निसटला तरच आपण धाव घेऊ शकता, अन्यथा आपण धाव घेऊ शकत नाही. मैदानाच्या आतमध्ये महेश आणि विनोदला पाहतो आपण. पुढचा बॉल यावेळेस फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे, झेलची संधी आहे, परंतु चेंडू नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल झाला आणि चेंडूची अडवणूक झाली आणि ही एक धाव स्कोर कार्ड वरती. आता स्कोर कार्ड थोडं हलेल. 39 धावा. सॉरी 38 धावा झाल्यात धाव फलकावरती. सॉरी गुणवले लेखक आमचे भोजनाचा स्वाद जरा जास्तच घेतलाय आज. यावेळेस मात्र हुक करायचा होता. आणखीन एक डॉट बॉल. व्हॉट अ बॉलिंग. विशालचा विचार जर केला या षटकामध्ये एक धाव खर्च करत 3 विकेट निर्णायक षटक फेकलं. व्हॉट अ गोलंदाजी. धावसंख्या धावफलकावरती 38 धावा आणि बनवायच्या आहेत टीम जय हनुमान सरवली बी ला हा सामना जिंकण्यासाठी. 39 धावा.
पेनल्टी नक्कीच लागली बगाडवाडी संघाला. तर या 2 धाबा नक्कीच जेव्हा पहिलं षटक कंप्लीट होईल तेव्हा आपण ॲड करूयात सर्व टीमच्या खात्यामध्ये. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सौरभ. उलटा चांगला चेंडू पण तो गॅपमध्ये ढकललाय. पनिश केलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पाठलाग करतील आणि चेंडू जातोय पहिल्याच बॉलवर चौकार पाहायला मिळतोय. थँक्यू सो मच. श्री इव्हेंट लाईव्ह वाहिनी आपण पाहताय मित्रांनो. टेलिव्हिजन स्क्रीनवर आपल्याला क्वालिटी प्रदान केली गेली आहे. खूप सारी मेहनत फाउंडर चेतन मडबीची. आज आमच्या समवेत मयूर आहेत. विशीटचा प्रयत्न दरम्यान चेंडू सुपर पाहायला मिळतोय. पडल्यानंतर चेंडू निघून गेला. यष्टिरक्षक होते तिथे आणि त्यांच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. नक्कीच पंच चेक करतील आमचे. गाडीची तीक्ष्ण नजर ठेवून तिन्ही पंचांनी आज कामगिरी केली आहे. संदेश सर असतील, उमेश केने सर, महेंद्र भवर सर, या तिन्ही पंचांची कामगिरी आज अव्वल दर्जाची राहिली आहे. जे पी पॅनलचे ऑफिशियल पंच या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला लाभलेत. कटाक्ष नजरेने अंपायरिंग केली आहे. खूप सारी मेहनत देखील आहे पंचांची, कारण अंपायर्स म्हटल्यानंतर या संपूर्ण टुर्नामेंटचं केंद्रबिंदू असं म्हटलं जातं. डिसिजन मागे घेत आहेत. व्हाईट बॉल आहे. पैर मारा पाहायला मिळतोय. नक्कीच वाईट चेंडू आहे. चला बगावडवाडी संघ आपण तिथे आर्ग्युमेंट करू नका. बगाडवाडी संघ फायनल डिसिजन आता पंचांचा वाईट आलेला आहे, क्लिअरली दिसतंय. आणि म्हणूनच कुठेतरी पंचांनी आपली अपील मागे घेतली, डिसिजन मागे घेतला, व्हाईट बॉल दिलाय. तो आपला निर्णय स्वीकारावा लागेल. माफक धावसंख्येचा पाठलाग करतो जनमान सरवडी संघ. आणि आदेश पाटील जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्यासाठी 200 रुपयांचं कॅश प्राईज आहे. सुनील दत्तात्रय पाटील साहेबांच्या वतीनं जर झेल पकडला तर 200चं कॅश प्राईज आहे. दरम्यान फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक पाठलाग करतो. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धाबा कंप्लीट केल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज सौरभ मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन सज्ज होत आहे. उलटास इथे मात्र इलिमिनेशन नाही. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. क्षेत्ररक्षण अप्रतिम पाहायला मिळत आहे. वाईट डिश लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षणाची साथ लाभणं खूप महत्त्वाचं असतं. क्रिकेटच्या खेळामध्ये कॅचेस स्पिन मॅचेस सातत्याने आम्ही या टेनिस क्रिकेटमध्ये म्हणत असतो. गरजेचं देखील आहे. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फुटवर्कचा वापर, चांगला फटका, डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे. एकच धाव येते. 4 चेंडू 9 धावा. की त्या स्पर्धेमध्ये एक चिमुकला कॅमेरामॅन देखील आपला पाहायला मिळतोय. मानस त्याचं कार्य देखील अप्रतिम राहिले. कौतुक करेन. जबरदस्त फटका पुश केलाय, स्वीप केलाय, चेंडूला पाठ ठेवून दिलाय. वेरलेक सीमा पार येतो हा चौकार. पाच बॉल 13 धावा. अंतिम बॉल पॉवर प्लेच्या षटकातील पहिलं पॉवर प्ले. समोरच्या दिशेनं हेलिकॉप्टर उडवलाय. एक धाव, दुसरी धावेचा प्रयत्न आणि चौकार येतोय.
चेंडू दुसरं पॉवर प्ले उडवलाय तिथे क्षेत्ररक्षक येतो चेंडू खाली स्क्वेअर लेगचा आणि झेल पकडता आलेला नाहीये. एकेरीचं रूपांतर दुहेरीचं मध्ये करतील. 2च धावा येत आहेत. आता 22 चेंडूमध्ये विजयासाठी तब्बल 23 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. फुटवर्कचा वापर केला नक्कीच तिथे. एक धाव कंप्लीट करेल फलंदाज. एक धाव मिळतीये तिथे. क्षेत्ररक्षक आदेश पाटील होते तिथे. उर्फ लखन. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर प्रमोदने 2 चेंडू सुरेख हाताळलेत. आतापर्यंत खुली सूट दिली नाही जनमान सरवलीच्या बॅटर्सला. यावेळी मात्र झेल टिपलाय. वॉटर कॅच. चांगला झेल टिपला गेलाय. इम्प्रेसिव्ह स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फसला. आणखी एक विकेटचं पतन. पहिला धक्का लागला इथे जनमान सौरवली टीमला. यापुढे स्विच शीट खेळण्याचा प्रयत्न परंतु लाऊड अपील केले. शरीरावर आदळतोय चेंडू. बॅट आणि चेंडू मध्ये कोणतेही कनेक्शन पाहायला मिळत नाहीये. मोठा संघ आहे आणि लांब वरनं ट्रॅव्हल करत इथपर्यंत पोहोचलाय. जुन्नर तालुका आहे. बगाटवाडी संघाचा विचार केला तर खूप लांबवरनं ट्रॅव्हल करून इथे पोहोचलेत. खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या वतीनं मी त्यांचा आभार व्यक्त करेन. कारण क्रिकेटसाठी कुठेही आणि कधीही अशी त्यांची नक्कीच पाहायला मिळते. दरम्यान फटका सुरेख आहे. स्क्वेअर लेगला खेळून काढलाय. स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि त्याच्या बघ्याच्या बाहेर चेंडू सीमारेषा पलीकडे येतोय चौकार. स्वीप केलं होतं चेंडूला. पेट्रोलिंगला क्षेत्ररक्षक होता परंतु त्याच्या अबाक्याच्या बाहेर आणखी एक वन मोर चेंडूला भिडकावून दिलाय. स्क्वेअर लेग इलाक्यामध्ये पाठवून दिला. हा युजन मॅक्सिमम सिक्सर. आक्रमण चढवलंय. इरादे स्पष्ट केले. सामना फिनिश करण्याची काही दिसते त्याला. समोरच्या दिशेने अलॉंग दी कार्पेट लॉंगनला क्षेत्ररक्षक येतोय तिथे. क्षेत्ररक्षण अप्रतिम. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि तिसरीचा प्रयत्न करतील का? यास दुहेरीचे रूपांतर इथे
इहेरी धावामध्ये पाहायला मिळत आहे. 3 धावा बघता बघता कंप्लीट केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगला तालमेल दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळतोय. हा फलक आपल्याला पाहायला मिळतोय आता 35 वर जाऊन पोहोचलंय. 2.1 षटक आतापर्यंत कंप्लीट झाले. समोरच्या दिशेनं ओव्हर द टॉप. हो काय क्षेत्ररक्षण. असं वाटलं होतं की षटकार जातोय की काय, पण तो लास्ट मुमेंटला तिथे त्या चेंडूला स्पर्श केला आणि मैदानाच्या आतमध्ये ठेवला. देखील 5 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. काय जबरदस्त संपूर्ण समर्पण पाहायला मिळत आहे. आपली चांगला फटका सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळत आहे. एकच धाव सौरभ होते तिथे. काही जबरदस्त एफर्ट पाहायला मिळाला. संपूर्ण समर्पण आपल्या टीमसाठी 100% देतोय. पुढचा चेंडू स्विच हिट. चांगला फटका इम्प्रोवाइज केलाय, इम्प्रेस केलाय, चेंडूला पाठवून दिलाय थर्डमॅनच्या डोक्यावर ना सीमारेषा पलीकडे षटकार.